महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने सुरुवात करूयात। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाकडून बैठकीच्या सत्रांना वेग आलाय। केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडते। बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। तर एकत्रित बसून जागा वाटपाचा तिढा सोडवा अशा सूचना त्यांनी देऊ केलेल्या आहेत। त्यानुसार महायुतीची बैठक होणार आहे। तर दुसरीकडे दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक पार पडते। संध्याकाळी 6 वाजता भाजप मुख्यालयात बैठक होते। बैठकीत महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार या राज्यातील लोकसभेच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह समितीचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार आहेत। समितीचे सदस्य देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित राहतील। त्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत भाजपच्या राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। आज जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची मुंबईत बैठक पार पडते आणि या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील। वंचितने महाविकास आघाडीकडे 27 जागांसंदर्भात प्रस्ताव दिला आणि या बैठकीसाठी वंचितला देखील आमंत्रण देण्यात आलंय। त्यामुळे बैठकीत काय निर्णय घेतला जाईल याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडते। बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर या 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात महायुती म्हणून कामाला लागा अशा सूचना अमित शहांनी मंत्र्यांना दिल्या। जागा वाटपावर जास्त चर्चा करत न बसता आपला मिशन मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे आणि हे डोळ्यासमोर ठेवा असे आदेश अमित शहांनी दिले। जागा वाटपात महायुतीत कुणावरही अन्याय होणार नाही। उमेदवार कोणी असला तरी त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही तिन्ही पक्षाची असेल अशी ग्वाही अमित शहांनी दिलेली आहे। काही जागांबाबत वाद असतील तर एकत्र बसून सोडवा असे आदेश अमित शहांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेत। अमित शहांनी बघा सूचना केलेल्या आहेत। यामध्ये पहिली सूचना म्हणजे 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात कामाला लागा असं त्यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं हे डोळ्यासमोर ठेवा। जागा वाटपात कोणावरही अन्याय होणार नाही। महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची। काही जागांबाबत वाद असतील तर एकत्र बसून सोडवा असं देखील त्यांनी म्हटलंय। महायुती नेत्यांच्या बैठकीमध्ये राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपासंदर्भात 2 फॉर्म्युल्यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। यातला पहिला फॉर्म्युला म्हणजे भाजप 26, शिवसेना 18 आणि राष्ट्रवादीला 4 जागा आणि दुसरा फॉर्म्युला म्हणजे भाजप 28, शिवसेना 16, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा असा हा फॉर्म्युला आहे। गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपासंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे आणि यावेळी चर्चेत तीनही पक्षांनी आपापला पहिला प्रस्ताव मांडला। त्यामुळे आता हे जे 2 फॉर्म्युले समोर येताना दिसत आहेत यामधला कुठला फॉर्म्युला जो आहे तो मान्य केला जातोय। म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीला केवळ 4 जागा ज्या आहेत त्या पहिल्या आणि दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये असल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे राष्ट्रवादीने देखील काही जागांच्या बाबतीत आपला आग्रह जो आहे तो कायम ठेवलेला आहे। काही जागांची अदलाबदल जी आहे ती केली जाऊ शकते। त्यामुळे पाहूयात आजच्या बैठकीत नेमकं काय ठरतंय।